ते काय मंडळी मजेतच आहात. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका कोकणीच आहे. तर यो गाईज आत्ताच कॉलेजमधून आलो आणि आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शिरपेमध्ये खाद्यजत्रा आहे. तर तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवतो. खाद्यजत्रा दरवर्षी असते. तर या खाद्यजत्रेत मुलं वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात. तर मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे मुलांनी पदार्थ बनवलेले आहेत ते. तर आता जातो मी शाळेमध्ये मी दाखवतो. तर गाईज आमच्या शाळेची एंट्रन्स आहे, बघू शकता. गाईज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वित्त बांधकाम सभापती माननीय श्री बाळाजी आठवले साहेब ते आले आहेत आणि मुलांकडून खाद्य पदार्थ ते कसे बनवले ते विचारत आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो. तर गाईज बघू शकता कशा प्रकारे प्रत्येकाला विचारत आहेत की कशा प्रकारे तुम्ही खाद्य बनवलात ते, आणि सर्वजण इथे उपस्थित आहेत, बघू शकता. तर बघू शकता कशा प्रकारे खाद्यजत्रा हे भरवली गेली. आपण प्रत्येक स्टॉलमध्ये आणि प्रत्येकाला कशा प्रकारे बनवला ते आपण विचारूया. गाईज हा पहिला स्टॉल, मी इथे आलो आहे पहिल्या स्टॉलवरती. तर हे आमच्या वाडीतील तन्नू आणि श्रावणी आहे. तर त्यांनी त्यांच्या सेंटरचं नाव आहे गणेश सेंटर म्हणून, आणि त्यांनी मोदक आणि थंडगार ताक असं ठेवलेलं आहे. तरी तन्नू आहे कशा प्रकारे ताक भरत आहे ते तुम्ही बघू शकता. तर तुम्ही काय काय केलंय ते सांगा. स्टॉल लावलेला आहे थंडगार ताक. त्याच्यात कोथिंबीर व मीठ, पाणी, ताक टाकून मिक्स केलेला आहे. 20 रुपयाच्या 13 पिशव्या आणलेल्या होत्या. त्यांचे एकूण रुपये झाले 260. तर बघू शकता आता उन्हातून माणसं कामं करून दमतात, तर त्यांच्यासाठी थंडगार ताक पण बनवलेलं आहे. तर इकडे श्रावणीने पण स्टॉल केलेला आहे. तर तिने नारळाच्या वड्या पण ठेवलेल्या आहेत आणि मोदक आणि गुलाबजाम अशा प्रकारे यांचा स्टॉल आहे. तर तुम्ही बघितलातच. तर आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया. तोपर्यंत बाय बाय. गाईज आहे दुसरा स्टॉल. तर इथे आहे बटाटा भजी आहे, कांदा भजी आहे आणि कलिंगड अशा 3 प्रकारचे ठेवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हे स्टॉल बनवण्याची आयडिया कशी सुचली? कांदा भजी ही सगळ्यांना आवडते, स्पायसी असते, खायला सगळ्यांना आवडते. तर गाईज श्रावणी आणि शुभ्रा आहे. तर त्यांनी ते सँडविच स्टॉल आणि ढोकळा आहे तर त्यांनी बनवलेला आहे. तर त्यांना आपण विचारूया तुम्ही कशा प्रकारे करत आहात ते. बोला. तुमचं नाव सांगा दोघांच्या आधी पूर्ण. माझं नाव श्रावणी विजय पवार. माझं नाव शुभ्रा मंगेश सावंत. आता तुम्ही कशा प्रकारे बनवला आणि तुम्हाला याची कल्पना कशी आली ती सांगा. करण्यासाठी सरांनी मदत केली आहे. सरांनी आयडिया दिली, मम्मीने घरी बनवून दिलं. ओके ठीक आहे, धन्यवाद, बाय बाय. आपण आता पुढच्या स्टॉलवरती जाऊ. आम्ही 4थ्या स्टॉलवरती आलो आहे. तर इकडे पॅटीस आहे आणि कलिंगड आहे. तर हा मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, असे दोघांनी मिळून ठेवलेलं आहे चांगल्या प्रकारे. तर तू हे पॅटीस बनवले, तुला पॅटीस बनवण्याची कल्पना कशी आली? तर मुला बोलत नाही आहेत तर ते बोलायला लाजत आहेत, पण त्यांनी छानपैकी पॅटीस आणि बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता कलिंगड. आणि देवगाईची मुलगी आहे, हिने फालुदा बनवलेला आहे. तर 1 ग्लास 10 रुपये आहे. तर तुला फालुदा बनवायला मदत कुणी केली? तुला फालुदा बनवायला मदत कुणी केली? मम्मीने केली. आणि तुझं नाव काय आहे?
इनेया. ओके, ठीक आहे. बाय बाय कर. तर मुलगी अजून लहान आहे, तर चांगल्या प्रकारे तिने आपल्याला सांगितलं, मम्मीने मदत केली म्हणून. तर आता आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊ. हा पुढचा स्टॉल आहे. तर इथे कांदा भजीची प्लेट आहे 10 रुपये. तर आपल्याला जास्त प्रकारे कांदा भजीच पाहायला मिळाले आहेत. तर या मुलीला विचारूया तुझं नाव काय आहे म्हणून. तर या मुलीचं नाव सारा आहे. तुला कांदा भजी बनवायला आणि तुला कांदा भजी कशी बनवायसारखी वाटली, का बनवायसारखी वाटली? मम्मीची आयडिया होती. तर ह्या पण मुलीने सांगितले. खाणारे गेले संपले. तुमच्या एका प्लेट जबरदस्ती खाऊन बघा. मॅडमांची जबरदस्ती. शुगर फ्लेवर लाडू द्या. पण मी काय म्हणतो माहिती आहे, नारळ झालं 50 रुपये, 5 रुपये तुम्हाला मुदत ठेवून कसे परवडले? मुलांसाठी केलेला आहे. अरे त्यांनी की ना सुकडीतले सगळे पदार्थ काढले. आम्ही तुम्हाला वाटलं घरी बनवून देतो, दाखव. गाईज आता अंगणवाडीच्या सेविकांचा स्टॉल बघितला. चांगल्या प्रकारे त्यांनी पण स्टॉल टाकलेला आहे आणि ते पण चांगल्या प्रकारे धंदा करत आहे. तर इकडे माझी बहीण पण आली आहे स्टॉलच्या खाद्य जत्रेत खाण्यासाठी आलेली आहे. ही पण खादाड आहे बघू. बनवल्यानंतर तू मम्मी मग आता मगाशी बोललेला खूपच माय. चला आता बेग आहे आणि किती पैसे यायचे बेळचे? हा आम्ही येतोय ना परत खाण्यासाठी, परत जाऊन. काय गेलास, कसा गेलास? बोलतच नाही. इकडे पुढचा स्टॉल आहे. तर आता आपल्याला तुझं नाव काय आहे? नमस्कार. आता तू काय काय केलायस? हा फ्रुट्स आहेत इकडे बघू शकता. इकडे फ्रुट्स आहेत सगळ्या प्रकारचे. पाणीपुरीचा स्टॉल आहे. तर ह्या दोघांनी तिघांनी मिळून पाणीपुरीचा स्टॉल केलेला आहे. तर मगापासून मला सगळीकडे इकडेच फक्त एक पाणीपुरीचा स्टॉल भेटला. जास्त करून पाणीपुरीकडे भरपूर आवडतात. तर तुमच्या चांगल्या प्रकारे पाणीपुरी खपतील. तर आता आम्ही पुढच्या स्टॉलवर जातो. तोपर्यंत बाय बाय. मी पण येतो खायला थोड्या वेळाने. गौरी आहे, हा पालखी नृत्य मंडळात पालखी नाचवत असतो आमच्या बरोबर. तर हिने आता इकडे स्टॉल टाकलेला आहे. तर तू कुठला स्टॉल टाकलायस? हा तर शौर्याने मेंदूवडे टाकलेले आहेत बघू शकता स्टॉल वरती. म्हणजे मेंदूवडे तो विकत आहे. तर एक मेंदूवड्याची प्लेट कशी रुपये आहे? 15 रुपये. आणि काय ठेवलायस? मेंदूवडे आणि कलिंगड ठेवलाय बघू शकता. शौर्य चांगल्या प्रकारे धंदा करत आहे. असा बोलणारा आपल्याला मगापासून आता एकमेव माणूस भेटलाय बघू शकता कशाला धंदा करत. आणि त्याला मदत त्याची मम्मी करत आहे बघू शकता. मगापासून मला असा एकटाच माणूस भेटलाय, तो स्वतः विकत आहे. असा माणूस पाहिजे. आम्ही एकनिष्ठ राहतो, बरोबर की नाही? हा इकडे कोबी मंचुरियन आहे 10 रुपये प्लेट. तर ह्या मुलांनी ठेवलेली आहे. इकडे सरबत आहे आणि गुलाबजाम आहे, दोघांनी ठेवलेली आहे. संगीता केने मला प्लेट आणून दिली आणि ते चालले आहेत घरी. सगळ्या मुलांचा टोटल स्टॉल आहे. तर त्यांनी काय काय ठेवलं ते तुम्हाला मी दाखवतो. ताक आहे 10 रुपये, नारळाच्या वड्या आहेत, चिक्की आहे, पुरणपोळी आहे, अप्पे प्लेट आहे, फक्त आंबोळीची प्लेट आहे आणि इडलीची प्लेट आहे. अशी मिळून या सगळ्यांनी मिळून असं ठेवलेलं आहे. तर तुम्ही प्रत्येकाने आपापली नावं सांगा. माझे नाव दीपक राऊत. माझे नाव सुनीता विजय राऊत. माझे नाव प्रांजल प्रताप. माझे नाव ताप्ती प्रताप. माझे नाव शौर्य शिवाजी राऊत. तर या सगळ्यांनी अशा प्रकारे काय ना काय बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊ. आम्ही पुढच्या स्टॉलवरती आले. नाचणीचे कापे आणि सोयाबीन कटलेस. तर तो कशा प्रकारे बनवलेस ते सांग. नाचणीचं पीठ घेतलं आणि भाजले, तुपात भाजले आणि गुळ टाकले, बदाम, काजू, पिस्ता टाकले
तर हिने ह्या मुलीने पण चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. तर आता मी पण जातो आणि प्रत्येक गोष्ट खाऊन बघतो कशा प्रकारे टेस्ट आहे ती. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शेरपे म्हणजे आमची पण ती शाळा, आम्ही पण इथे 1ली ते 7वीपर्यंत शिकलो. विद्यार्थी बाल आनंद मिळावा म्हणजे विद्यार्थ्यांना खाद्यजत्रेचा आनंद मिळावा आणि गणिताची आकडेमोड चांगल्या प्रकारे करता यावी म्हणून ही खाद्यजत्रा आयोजित केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या शाळेमध्ये खाद्यजत्राचं आयोजन केलं आहे. तर तुम्ही बघितला तर प्रत्येकाची आपण मुलाखत आणि घेतली. तर आता मी पण खातो आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद.